बीडमध्ये अखेर क्षीरसागरांच्या 35 वर्षाच्या सत्तेला लागला सुरुंग। अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे बीडच्या नव्या नगराध्यक्ष, तर आमदार संदीप क्षीरसागरांनाही मोठा धक्का। नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। बीड नगर परिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे, कारण बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी तीनही प्रमुख पक्ष जे आहेत ते ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। सर्वप्रथम बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गटामध्ये अशी लढत होईल असं बोललं जात असताना ऐन शेवटच्या क्षणी जी भाजप बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमधून कायम बाहेर असलेली शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार गटाचे नेते असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने या निवडणुकीला अगदी रंगत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं। बीड नगर परिषदेची निवडणूक ही तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे, परंतु बीड नगर परिषद जी आहे ती इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं बोललं जात होतं। परंतु अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या कुशल नेतृत्वाच्या पायभरणीमुळे आज बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं असून बीडच्या नव्या नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे ह्या विराजमान झालेल्या आहेत। गेल्या 35 वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। 1985 पासून ते 2016 पर्यंत नगर परिषदेचं जे राजकारण जे आहे ते क्षीरसागर कुटुंबाच्या एक हाती ताब्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप कधीच कायमची बाहेर असल्याचं पाहण्यास मिळत असताना ह्या वर्षी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आल्याचं पाहण्यास मिळालं होतं। सुरुवातीच्या काही फेऱ्या जर पाहिल्या तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी उमेदवारी दिलेल्या ज्योती घुमरे ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं नेहमीच पाहण्यास मिळत होतं। पहिल्यांदा इतिहासामध्ये बीड नगर परिषद जी आहे ती क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं बोललं जात होतं आणि 35 वर्षापासून कायम सत्तेत असलेले क्षीरसागर कुटुंब जे आहे ते नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढेही कायम राहील अशी चर्चा बीड शहरामध्ये होत होती। परंतु काल मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या 5 फेऱ्यामध्ये निर्णायक मतदान झाल्याचं पाहण्यास मिळालं आणि ह्या निर्णायक मतमोजणीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार असलेल्या प्रेमलता पारवे जे आहेत त्या विजय झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या प्रेमलता पारवे यांना 35,000 मते पडलेली आहेत, तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी उभा केलेल्या ज्योती घुमरे ज्या आहेत त्यांना जवळपास 32,000 मतदान पडलेलं आहे। तर शरद पवार गटाचे नेते तसंच आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाघमारे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या पारड्यामध्ये 25,000 मते पडलेले आहेत, तर MIM ने उभा केलेला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला 5,000 मते पडलेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जर लढत पाहिलं तर भाजप विरुद्ध अजित पवार गटामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गेल्या 35 वर्षापासून नगर परिषदेच्या माध्यमातून सत्ताकारण असलेल्या क्षीरसागर कुटुंबाला अखेर सुरुंग लावण्यामध्ये दोन्ही पंडित बंधूंना यश आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। योग्य नियोजन करत त्यांनी अजित पवार गटाच्या ताब्यामधून बीड नगर परिषद कायम गेल्याचं बोललं जात असताना ऐन शेवटच्या क्षणी बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे गेल्या 35 वर्षाची जे सत्तेचं सुरुंग आहे त्याला सुरुंग लावण्यामध्ये पंडितांना यश आलेलं आहे। भाजप जी आहे ती ह्या सत्तेमध्ये येण्यासाठी नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभा घेण्याची त्यांच्यावर वेळ आली होती। इतकंच नाही तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी उभा केलेल्या उमेदवारासह सदस्यांना विजय करण्यासाठी पंकजा मुंडेंनी स्वतः बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या। इतकंच नाही तर जय श्रीरामचा नारा देत हिंदू मत जे आहेत ते आपल्या पारड्यात वळवण्यास भाजपला अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी यश आलं असल्याचं बोललं जात होतं। परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर संदीप क्षीरसागर आणि
अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित यांच्यामध्ये जवळपास 64,000 जो मुस्लिम आहे त्यांच्या मताचं विभाजन होईल असं बोललं जात होतं, परंतु मुस्लिम मताचं विभाजन जरी झालं असलं तरी मात्र सर्वाधिक मुस्लिम मतं जे आहेत ते अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या पारड्यामध्ये पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार गटाच्या नेते असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत। त्यामुळे क्षीरसागरांच्या सत्तेला सुरुंग लागल्यामुळे आता कुठंतरी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर असतील, भारतभूषण क्षीरसागर असतील ह्यांच्या राजकीय कारकिर्दीला कुठंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा वेळ निर्माण होत आहे। भाजपच्या पक्षप्रवेशामुळे कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर कुटुंब जे आहे ते तग धरून राहील राजकारणामध्ये असं बोललं जात असताना, परंतु आज निकाल जो आहे तो जाहीर झाल्यामुळे या निकालामध्ये भाजपच्या पारड्यामध्ये 15 नगरसेवक जरी असले तरी मात्र नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये गेल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा पराभवाला त्यांना सामोरे जावे लागलेले आहे। बीड नगर परिषद जी आहे ती पहिल्यापासून अटीतटीची झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैल्यामध्ये ही निवडणुकी जी आहे ती ही धुमशान मतदान प्रक्रियापर्यंत येऊन ठेपली होती। इतकंच नाही तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अमरसिंह पंडित यांना अनेक वेळा टोला देखील लगावला आहे। ज्यांना आपल्या स्वतःच्या मतदारसंघामधील नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवता येत नाही ते बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी डोकं लावित असल्याचा घणाघात आरोप जे आहे ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अमरसिंह पंडित यांच्यावर लगावला होता। इतकंच नाही तर जाहीर सभेच्या माध्यमातून गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवू असा देखील आव्हान जे आहे ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून केलं होतं, परंतु गोदाकाठचा अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी अखेर बिंदुसरा काठावरील असलेल्या क्षीरसागर कुटुंबाच्या नगर परिषदेच्या सत्तेला सुरुंग लावण्यामध्ये त्यांना यश आलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। योग्य नियोजन, योग्य उमेदवार, योग्य नगरसेवक जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे हा विजय झाला असल्याचं अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। बीड नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये जाईल असं बोललं जात असताना आणखी शेवटच्या क्षणी जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार जे आहेत ते आता बीड नगर परिषदेमध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी अधिक लक्ष देणार असल्याचं देखील बोललं जात आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलो असून मतदारांना जी पसंत आहे त्या पद्धतीचा आम्ही उमेदवार दिल्यामुळे आमच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद आली असल्याचं देखील बोललं जात आहे। ह्यामुळे गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये असलेली नगर परिषद आहे तिला सुरुंग लावण्यामध्ये दोन्ही पंडित बंधूंना यश आलं असल्यामुळे आता कुठंतरी डॉक्टर योगेश क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांची जी राजकीय घडी आहे ती आता कायमची विस्कटणार आहे का, तर भाजपच्या माध्यमातून त्यांच्या सत्तेला लागलेल्या सुरुंगाला पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून यश गाठण्यात त्यांना यश येईल ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।